नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये ही गोष्ट जाणून घेणार आहोत की दिवाळीच्या दिवशी आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत. अतिशय प्रभावशाली अशा सेवा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, ज्या सेवा केल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते आणि आपल्या आर्थिक समस्या ज्या काही आहेत, पैशासंबंधी ज्या काही अडचणी आहेत, त्या सर्व अडचणी दूर होतात. घरामध्ये कटकटी, कलह जर होत असतील तर त्या सुद्धा नष्ट होतात आणि घरामध्ये शांतता आणि सुख घरामध्ये येतं. इतकी प्रभावशाली या सेवा आहेत. तर या कुठल्या सेवा आहेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. पण बघा, त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, दिवाळीला आपण लक्ष्मीपूजन करत असतो. आता ते लक्ष्मीपूजन कसं करायचं, विधिवत कसं करायचं, मंत्र, स्तोत्र, पूजा, मांडणी याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे. जर तुम्ही तो पाहिला नसेल तर तो नक्की बघा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. बघा, आता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये ती वास करत असते, विराजमान झालेली असते. या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीचे खूप सारे उपाय करत असतो. लक्ष्मी मातेला आवडणाऱ्या गोष्टी आपण करत असतो. थोडक्यात म्हणजे काय, बघा, लक्ष्मी मातेला काय आवडते, तिला स्वच्छता आवडते. तर आपण त्या दिवशी खूप सर्व घर आपण स्वच्छ केलेलं असतं. आपण केरसुनीची पूजा करतो, ज्याला आपण लक्ष्मी स्वरूप मानत असतो, आणि सर्व घर आपण दिवे लावून लख्ख करून टाकत असतो. घरातील वातावरण आपण त्या दिवशी अतिशय मंगलमय ठेवत असतो. पण बघा, या सर्व गोष्टी आपण करतो, या जरी केल्या तरी सुद्धा आपल्याला माता लक्ष्मीची सेवा, उपासना करणं हे तितकंच महत्वाचं असतं. त्यामुळे या दिवशी आपल्या घरामध्ये जर आपण या सेवा, ही उपासना केली तर घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत असते. आणि त्यासाठी आता त्या कुठल्या कोणत्या सेवा आहेत, चला जाणून घेऊया. बघा, आता मी ज्या सेवा तुम्हाला सांगणार आहे, पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर त्या सर्व सेवा जर आपल्याच्याने करणं झाल्या तर नक्की करा. पण बघा, आता एवढ्या सेवा जर करणं शक्य नाही झालं, कारण बघा त्या दिवशी खूप घाई गडबड असते. आता जेवढ्या तुम्हाला शक्य होतील तेवढ्या तुम्ही आवर्जून करा. शक्य झालं तर सर्व करा, पण नाही शक्य तर कमीत कमी थोड्या तरी सेवा आपल्याला या दिवशी करायच्या आहेत. कारण माता लक्ष्मीची उपासना करणं, भगवान विष्णूंची उपासना करणं हे तितकंच महत्वाचं असतं. त्यामुळे करायच्या आहेत. आता बघा, आपल्याला या सेवा कुठल्या करायच्या आहेत, कधी करायच्या आहेत, तर बघा, लक्ष्मीपूजन ज्या वेळेस आपलं होऊन जाईल त्यावेळेस आपण नैवेद्य दाखवत असतो. नैवेद्य दाखवल्याच्या नंतर आपण आरती करत असतो. आता आरती कुठली करायची, ज्या आरत्या तुमच्या घरामध्ये म्हटल्या जातात त्या म्हणायच्या आहेत. साधारणतः आपण बघा कुठली आरती म्हणतो, गणपतीची आरती म्हणतो, माता लक्ष्मीची म्हणतो, नंतर स्वामी महाराजांची म्हणतो, त्यानंतर महादेवाची आपण आरती म्हणत असतो. आता या आरत्या आपण प्रत्येक जण म्हणत असतो, पण याच्या व्यतिरिक्त ज्या कुठल्या म्हणत असताल त्या तुम्ही आरत्या म्हणून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आरत्या झाल्याच्या नंतर, नैवेद्य आरती झाल्याच्या नंतर आपल्याला या सेवा करायच्या आहेत. आणि या सेवा करण्यासाठी आपल्या घरातील सर्वांनी यामध्ये सहभागी व्हायचं आहे. असं नाही की फक्त एकाच स्त्रीने किंवा एकाच हिने बसायचं आणि तिने सर्व सेवा करायच्या, असं नाही. बाकीचे सर्व फटाके वगैरे फोडतायत असं करू नका. ह्या सेवा होईपर्यंत जास्तीत जास्त, हे बघा, या सेवेला जास्त वेळ लागणार नाहीये, जास्तीत जास्त अर्धा पाऊण तास लागणार आहे. तर एवढा वेळ तर आपण देऊच शकतो. घरातील सर्वांनी या सेवा करायच्या आहेत. एक जरी स्त्री आपल्या घरातली हे सेवा करत असेल तर बाकीच्यांनी श्रवण करायचं आहे. आता बघा, चला जाणून घेऊया की कुठल्या सेवा आपल्याला करायच्या आहेत. तर बघा, सर्वात अगोदर आपल्याला तंत्रोक्त देवी सूक्त वाचायचे आहे. जे आपल्या दुर्ग सप्तशतीच्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे ते तंत्रोक्त देवी सूक्त आपल्याला सर्वात अगोदर वाचायचं असतं. आणि त्याच्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ जप करायची आहे. बघा, कुठलीही सेवा करत असताना आपल्या गुरूंची सेवा करणं हे तितकंच महत्वाचं असतं. म्हणून आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ जप करायची आहे. त्याच्यानंतर ऋणनाशक गणेश मंत्र, ऋणनाशक गणेश मंत्र तुम्हाला वरती स्क्रीनवर दिसत असेल, नाहीतर हे सर्व मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल. बघा, ऋणनाशक गणेश मंत्र आपल्याला एक माळ म्हणायची आहे. आता बघा, एवढा जर वेळ आपल्याकडे नाहीये तर कमीत कमी 16 वेळेस तरी आपल्याला या दिवशी म्हणायचं आहे. बघा, मला माहितीये की खूप या दिवशी घाई गडबड असते आणि सर्वांनाच म्हणजे फटाके वगैरे वाजवायचे असतात किंवा दुसरे काही कामं असतात. पण या सेवेमध्ये बघा, आता मी जी एक
माळ सांगणार आहे. ती एक एक माळ जर नाही शक्य झाली तर कमीत कमी 16 वेळेस तरी आपल्याला ही मंत्र म्हणायचे आहेत. आता बघा, त्याच्यानंतर सर्वात अगोदर श्री स्वामी समर्थ, त्याच्यानंतर ऋणनाशक गणेश मंत्र एक माळ किंवा 16 वेळेस, लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ किंवा 16 वेळेस, त्याच्यानंतर 4 नंबरला विष्णू गायत्री मंत्र एक माळ म्हणायचा आहे. जर नाही शक्य झालं तर 16 वेळेस म्हणायचं आहे. त्याच्यानंतर कुबेर मंत्र म्हणायचा आहे एक माळ किंवा 16 वेळेस, कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे एक माळ किंवा 16 वेळेस. हे झाले मंत्र आपल्याला एक माळ किंवा 16 वेळेस आपण हे म्हणू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला गीतेचा 15वा आणि 18वा दोन्हीही अध्याय आपल्या नित्यसेवेमध्ये दिलेले आहेत, ते आपल्याला पठण करायचे आहे. तुम्ही संस्कृत मधले किंवा प्राकृत मधले दोन्हीपैकी कुठलंही एक वाचू शकता. त्याच्यानंतर व्यंकटेश स्तोत्र, आवर्जून या दिवशी आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आपल्या घरामध्ये. बघा, आता मोठं वाचायचं असलं तर तुम्ही ते वाचू शकता किंवा छोटं जे आहे आपल्या नित्यसेवेमध्ये दिलेलं आहे ते सुद्धा तुम्ही श्रवण पठण करू शकता. त्याच्यानंतर विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र अतिशय छोटस आहे, 4 ओव्यांचंच आहे ते, 4 ओळींचं. तर विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र आपल्याला एक वेळेस म्हणायचं आहे. त्याच्यानंतर रामरक्षा घ्यायची आहे एक वेळेस. आता बघा, रामरक्षा जर खूप मोठी आहे, जर तुम्हाला नाही वेळ तर कमीत कमी त्याच्यातले जे 9-10 ओव्या आहेत कमीत कमी त्या तरी आपल्याला घ्यायच्याच आहे. त्याच्यासोबत ललिता सहस्त्रनाम आपल्याला शेवटी घ्यायचं आहे, ललिता सहस्त्रनाम आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला क्षमा प्रार्थना स्तोत्र म्हणायचं आहे, जे आपल्या दुर्गा सप्तशतीच्या पाठाच्या पुस्तक आहे त्याच्या शेवटी त्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. क्षमा प्रार्थना स्तोत्र, ही सर्व सेवा झाल्याच्या नंतर आपल्याला क्षमा प्रार्थना घ्यायची आहे. तर ही सेवा, या सर्व सेवा आपल्याला करायच्या आहेत. बघा, शक्य झाल्यास तुम्ही या सर्व सेवा करू शकता, पण नाही शक्य झालं तर कमीत कमी 16 वेळेस, जास्त वेळ लागणार नाही. 16 वेळेस म्हटलं की अर्ध्या तासाच्या आत आपली ही सर्व सेवा होऊन जाते. पण या सेवेमुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते. लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होईल, तुमच्या घरामध्ये अखंड ती वास करेल आणि घरामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता भासणार नाही. आर्थिक ज्या अडचणी असतील त्या सर्व अडचणी दूर होतील. इतकी प्रभावशाली ही सेवा आहे. तर ही सेवा सर्वांनी या दिवशी करावी अशी मी सर्वांना विनंती करते आणि माझा व्हिडिओ इथेच एंड करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.